हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र राज्य काँग्रेसचे नवीन प्रदेशाध्यक्ष, सतेज पाटील, अमित देशमुख, विजय वडेट्टीवार, विश्वजित कदम अशी अनेक प्रसिद्ध नावे प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चेत असताना महाराष्ट्र काँग्रेसने हर्षवर्धन सपकाळ यांना प्रदेशाध्यक्ष पद दिले। कुठेही दूरवर हर्षवर्धन सपकाळ यांच्या नावाची चर्चा नव्हती। त्यामुळे सतेज पाटील, अमित देशमुख, विजय वडेट्टीवार, विश्वजित कदम अशा दिग्गजांना बाजूला सारून हर्षवर्धन सपकाळ यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्ष पदाची माळ कशी पडली? काँग्रेसचे नवीन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ कोण आहेत ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी श्रुती, तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र कट्टा। विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या अपयशाचं खापर नाना पटोले यांच्यावर फोडण्यात आलं। त्यानंतर नाना पटोलेंनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला। पण नाना पटोलेंनी राजीनामा दिल्यानंतर सुद्धा खूप काळ त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला नव्हता। मात्र आता अखेर काँग्रेसनं नाना पटोलेंचा राजीनामा मंजूर केला असून त्यांच्या प्रदेशाध्यक्ष पदापासून त्यांना मुक्त केलंय। त्याचसोबत बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्य काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी केली। या संबंधीचं पत्र ऑल इंडिया काँग्रेस कमिटीकडून नुकतंच प्रसिद्ध करण्यात आलंय। सतेज पाटील, अमित देशमुख, विजय वडेट्टीवार, विश्वजित कदम अशा दिग्गजांना बाजूला सारून हर्षवर्धन सपकाळ यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्ष पदाची माळ कशी पडली ते जाणून घेण्यासाठी आधी हर्षवर्धन सपकाळ कोण आहेत ते पाहूयात। बुलढाण्याचे माजी आमदार एवढी हर्षवर्धन सपकाळ यांची साधी आणि सोपी ओळख अनेक जण सांगतात, पण त्याच्या पुढे जाऊन हर्षवर्धन सपकाळ यांची ओळख फार मोठी आहे। हर्षवर्धन सपकाळ यांची राजकीय कारकीर्द जिल्हा परिषद सदस्य ते आमदार अशी पाहायला मिळते। 1999 ते 2000 या काळात ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते। महाराष्ट्रातील सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून त्यांचा त्यावेळी मोठा नावलौकिक होता। 2014 काँग्रेसच्या तिकिटावर ते बुलढाणा विधानसभेची जागा लढले आणि जिंकले देखील। 2014 ते 2019 या दरम्यान ते बुलढाण्याचे आमदार होते। या काळात त्यांनी जलसंधारण व्यवस्थापनाचा प्रकल्प मतदारसंघात राबवला होता। तर 2019 पुन्हा विधानसभेसाठी उभे होते, मात्र शिवसेनेच्या संजय गायकवाडांनी त्यांचा पराभव केला। 2019च्या पराभवानंतर हर्षवर्धन सपकाळ मेन स्ट्रीम राजकारणापासून थोडे दूर गेले। मात्र राहुल गांधी यांच्याशी त्यांचे अत्यंत चांगले संबंध होते आणि ते टिकून राहिले। सध्या काँग्रेसच्या राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ते आहेत। तर महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या विचारधारेवर आधारित ग्राम स्वराज्य निर्मितीत त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे। काँग्रेसचे सचिव म्हणून पंजाबचे सहप्रभारी म्हणून सुद्धा त्यांनी काम केलंय। तसेच तत्पूर्वी गुजरात व मध्य प्रदेश या राज्यांचे सुद्धा सहप्रभारी म्हणून त्यांनी जबाबदारी पार पडली। सपकाळ यांना सर्वोदय विचारांवर आधारित राष्ट्र निर्माण युवक शिबिराचे आयोजन, ग्राम स्वच्छता अभियान आणि आदर्श ग्राम चळवळीत सक्रिय सहभागाचा अनुभव आहे। तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन सपकाळ यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानं या निवडणुका जिंकण्याचं मोठं आव्हान त्यांच्या पुढे असणार आहे। त्यामुळे ते या आव्हानाला कसं सामोरं जातील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। दरम्यान हर्षवर्धन सपकाळ यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्ष पदाची माळ कशी काय पडली याचं अनेक जणांना आश्चर्य आहे। त्याची 4 प्रमुख कारणं सांगता येतात। पहिलं कारण म्हणजे राहुल गांधी यांच्या सोबतचे हर्षवर्धन सपकाळ यांचे सलोख्याचे संबंध। मेनस्ट्रीम राजकारणापासून दूर असून सुद्धा राजीव गांधी पंचायत राज संघटना, काँग्रेसचे सचिव, गुजरात व मध्य प्रदेशचे सहप्रभारी यांसारख्या इतर कारणांमुळे हर्षवर्धन सपकाळ यांचे राहुल गांधी यांच्या सोबतचे संबंध चांगले तयार झाले, म्हणूनच त्यांना प्रदेशाध्यक्ष पद दिलं गेल्याचं सांगण्यात येतंय। दुसरं कारण म्हणजे मुकुल वासनिक यांचा वरदहस्त। महाराष्ट्र काँग्रेसमधील एकेकाळचा प्रभावशाली चेहरा म्हणजे मुकुल वासनिक। पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याआधी मुकुल वासनिकांचा चेहरा मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत होता। नंतर हळूहळू वासनिकांचं नाव मागे पडत गेलं, मात्र आजही त्यांचा राजकारणात प्रभाव आहे आणि त्यांच्या याच प्रभावामुळे हर्षवर्धन सपकाळ यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्ष पदाची माळ पडली। तिसरं कारण म्हणजे चर्चेत असलेल्या नेत्यांना नकोसं झालेलं प्रदेशाध्यक्ष पद। सतेज पाटील, अमित देशमुख, विजय वडेट्टीवार, विश्वजित कदम, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर आणि बाळासाहेब थोरात अशी अनेक नेत्यांची नावं प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चेत होती। पण 2024च्या विधानसभेच्या काँग्रेसच्या झालेल्या अतिशय लाजिरवाण्या पराभवानंतर कोणालाच प्रदेशाध्यक्ष पदाची काटेरी खुर्ची नको होती। अनेकांना प्रदेशाध्यक्ष पदासाठी विचारण्यात आल्यानंतर त्यांनी नाही म्हणून सांगितलं। तर विजय वडेट्टीवार प्रदेशाध्यक्ष होण्यासाठी उत्सुक होते, मात्र त्यांना विधिमंडळात गटनेते हे पद देण्यात आलं होतं। चौथं कारण म्हणजे सर्वोदय कार्यकर्ता अशी त्यांची ओळख।
महाराष्ट्रात सध्या ओबीसी विरुद्ध मराठा असा सुप्त संघर्ष सुरू आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांवर देखील याचा मोठा परिणाम दिसून आला. त्यामुळे काँग्रेसचा नवा प्रदेशाध्यक्ष कोणत्या समाजाचा असणार याकडे अनेकांचं लक्ष लागून राहिलं होतं. तर नवीन प्रदेशाध्यक्ष कोणत्या समाजाचा असणार यावरून आगामी निवडणुकीत काँग्रेसला कोणत्या समाजाची मदत मिळणार आणि कोणत्या समाजाचा रोष पत्करावा लागणार हे ठरणार होतं. पण सर्वोदय असणारे हर्षवर्धन सपकाळ त्यांची जात आणि धर्म मानवता असल्याचं सांगतात. त्यामुळे हर्षवर्धन सपकाळ यांचं नाव देऊन काँग्रेसनं एक प्रकारे उत्तम खेळी खेळल्याचं बोललं जात आहे. दरम्यान मागील प्रदेशाध्यक्ष पूर्व महाराष्ट्राचा होता. त्यामुळे नवीन प्रदेशाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्राचा असावा अशी अनेकांची इच्छा होती. मात्र बुलढाण्याच्या हर्षवर्धन सपकाळ यांना प्रदेशाध्यक्ष पद देऊन पुन्हा एकदा पूर्व महाराष्ट्राकडेच प्रदेशाध्यक्ष पद देण्यात आले. यावर तुमचं मत काय? तुम्हाला काय वाटतं? सपकाळ यांची निवड योग्य आहे का ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.